आणि विराजची काळजी घे असं वडिलांनी सांगितल्याचं जबाबात वैभवीने म्हटलंय। कॉल विष्णू चाटेचाच होता असं वडिलांनी सांगितल्याचंही वैभवीने जबाबात म्हटलंय। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात वैभवी देशमुखांनी जबाबात काय म्हटलंय। भाऊ एवढं काय झालं नाही, कशाला एवढं ताणता भाऊ, जीवावर का उठता असं वडील फोनवर बोलत होते। माझं काही बरं वाट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असं देखील वडिलांनी सांगितलं। 10 ते 12 मिनिटं हा कॉल सुरू होता। कॉल आरोपी विष्णू चाटेचा असल्याचं वडिलांनी सांगितलं।